गाईज आत्ता आम्ही चाललो आहे किराणा स्टोअरमध्ये. हा बघा गौरव, उद्या आम्ही देत आहे नाश्ता, जे पण हे येते काय म्हणते त्याला, एक मिनिट, जे दिंडीवाले वगैरे येते त्यांना आम्ही नाश्ता देऊ. आणि चायचं पण झालं आहे, बघू आता चाय गाईज. हे बघा आम्ही आणले पोहे, ठीक आहे. आणि हे इकडे दाणे वगैरे करत आहे. काही बोला बी लागते बैताड. हो होय हे तर जाईल. आणि आणि हा दाणे बी बघा तुम्ही, ठीक आहे गाईज. गाईज ते बघा, हे ड्रोन वगैरे आणले आहे. अरे थांब ना, उलटा आहे तो, उलटा आहे तो गाईज. ते बघा, थांब ना, थांब एक मिनिट. काय प्लेट्स आणि कप वगैरे आणले. आता उद्या आम्ही 4 वाजता उठू. आणि आधी आपण काय थांब ना, काय म्हणते हंडा, नाही 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 ते नाही का आपण सिलेंडर वर लावतो, नाही भट्टा. हा भट्टा, भट्ट्यावर करू. हा भट्ट्यावर करू. आणि आचारी संघटना फक्त मला पाणी फुलवा संघटना करणारे दुसरेच कोणी. आपण आपल्या शेंगा फोडण्यावर लक्ष द्यावं, खूप त्याची जास्त गरज आहे. या समाजाला शेंगा फोडण्याची गरज आहे. मनातल्या मनात काहीतरी बोलते आहे, मनातल्या मनात नाही बोलत. मला वाटतं हिने शिवा दिले गेले एकमेकीले. नाही, मी चांगलं बोलत होते. आपण चांगलं काम करत आहे तर चांगलं बोलून करावं. चांगलं आतापर्यंत शिवाय तुला शिलाच्या गोष्टी गौरव हाय मन. बस बाकी तर काम प्रोग्रेस मध्ये चालू आहे, ठीक आहे. बरं मी काय म्हटलं, आणि तेल बिल बी आणायचं. काहीच नको म्हणतो, 3 लोकांचे नाव घेऊन घेतात. नाही, ते 3 जण पाहिजे, तेच बहुत मोठे आपल्यासाठी. मला पाहू दे. मला आता घे, थांब ना, बंद कर. गाईज तुम्ही बघू शकता, हे ऑडियन्स चिवड्याची वाट पाहत आहे. आणि इकडे बघा, हा चिवडा बनत आहे. तर तुम्ही आज काय काय बनवलं, तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगू शकता. लाडू, शंकरपाळे, शेव आणि आता चिवडा बनवत आहे. चिवडा बघा, हा मटेरियल पूर्ण कच्चा आहे. आता याला तेलामध्ये शिजवत आहे आम्ही. आणि हे बघा, हे काय पोहे, इकडे दाली आहे. आणि यांनी काय काय बनवलं हे पण बघा तुम्ही. हे सगळं 6 वाजताच्या नंतरपासून बनणं चालू झालं आहे. शेव, लाडू, शंकरपाळे, तिकडे मक्याचे पोहे, सगळं आताच बनवलं त्यांनी. आणि आज 1 वाजेपर्यंत सगळं टार्गेट आहे. आणि आमची ऑडियन्स पण वाट पाहत आहे. चला नंतर भेटू आपण खाता खाता. काही आत्ता आम्ही उठलो आहे. हे बघा, गाद्या बिद्या सगळं टाकत आहे. डोळ्यामध्ये तर झोप तर तशीच आहे. जवळत आहे का झोपून जाऊ. आणि बाहेरचा तुम्ही माहोल बघा कसा आहे. बाहेर तर एकदम अंधारी अंधार आहे बघा, अंधार पूर्ण जाणार. छान नवा बघता का, दात घासून राहिला एक. आणि कढीपत्ता गाईज, उठल्या यायला थंडी लागत आहे. गाईड नको म्हणतो, 3 लोकांचे नाव. इकडे 4:45 वाजले आहे. यायनं माहित आहे का, 3:30 वाजताचा अलार्म लावला होता. कुठे गेलं? 3:30 वाजता. आणि आम्ही झोपलो किती वाजता माहिती आहे का, 12:30 वाजता. आणि जेव्हा तो आम्ही अलार्म लावला तेव्हा तो सांगते ना का किती आवर्स बाकी. अलार्म जेव्हा अलार्म लावला आम्ही तेव्हा सांगते अलार्म. हा ठीक आहे ना, जाऊ दे ना, सोड. अलार्म मराठीत काम दिले. घंटा गाडी. जेव्हा आम्ही ही गोष्ट लावली,
तेव्हा सांगते तो का इतके आर्ज बाकी आहे आणि 3 घंटा 18 मिनिट दाखवतो तिथं. मग किती वाजता झोपला तू? 12:30 वाजता. 12:30 झोपला, 3:30 झाला, 3 घंटे 18 मिनिट दाखवत होतो. आता 3 वाजून 18 मिनिटांनाच तर लावलं होतं आडला. अलार्म. अजून गाईज आता काहीच नाही रे. 3 लोक नाव घेत. थंडी लागत आहे आम्हाला. आम्हाला नाही, आम्हाला म्हणजे नाही विचारलं तरी सांगतच राहते हमेशा. म्हणजे ते लोकांचं अट्रॅक्शन ग्रॅब करायसाठी. अरे बापरे. हे वराह आहे, वराह. माहिती काय म्हणते? वराहाला काय म्हणते रे? डुक्कर. गाईज असं आहे आता किती मोठा आहे. भट्टा. अरे भट्टा. व्हिडिओ तर बंद कर. आता भट्टा अरे यार. अरे अरे माईक बीच तसं आहे. आता बोलून तोच. नाही काय. तुम्ही काय करून राहिले? गाईज बट गाईज भट्टा मी बाहेर ठेवला आणि सिलेंडर गाईज देख लो गाईज. मग आम्ही सकाळी उठत नाही. हे फालतू असा सर्दी असं झनझन झनझन चिन चिन छिन छिन करते. आता भट्टा बाहेर ठेवला आहे, सिलेंडर इथून न्यायचा आणि सगळं हे मी आड झाली अंगवाली तेव्हा हे माहिती आहे काय करतो आता रॉड लावला तिने पाणी भरायचा. हे सॉरी पाणी गरम करायचं आणि त्याच्यात ते पाणी टाकून राहिली होती. म्हणजे चालू रॉडमध्ये पाणी टाकत होती. एवढी सर्किट कुट्टी वयापासून येते. आणि आम्ही इथून आता सिलेंडर घेऊ. 4:45 वाजले आहे आणि जेव्हा अलार्म लावला होता आम्ही अलार्म तेव्हा 3:30 वाजता लावायला एवढं तरतर केली होती का बापरे. पहिली मग 3:30 वाजतापासून सामग्री टाकणं चालूच होऊन जाईल. आता 4:45 वाजले सगळे बाथरूमचे वाट पाहत आहे कोणतं खाली रे. गाईज भेटू जेव्हा आपण काय म्हणते मेकिंग हां जेव्हा आपण पोहा बनवू आणि पोहा चालू तेव्हा. ठीक आहे बाय. प्लेट हे प्लेट आणली. ते सर्दी होऊन आले काहीच आमचे पोहे बनले आहे बघा. बढिया बनले आहे. अरे बापरे पावशी होती इथं. आत्ता दिंडी मातामाच्या मंदिरात गेली आहे आणि आमचं सगळं रेडी झालं आहे बघा. पोहेचं तिकडे आहे जाऊ तर नंतर दाखव. इकडे चहा बघा तुम्ही. इकडे चहा सगळं तयार होत आहे आणि तुम्हाला आवाज पण येत असेल बारीक बारीक असा. हे ते बघा आवाज बघू शकता तुम्ही. हे फटाक्याचाही वास येत आहे बढिया. हे रांगोळी इकडे दिवे वगैरे सगळे. हे आरतीचं ताट आणि हे बा आवाज येत आहे ना बस त्याचं ना.